पंचमहायज्ञातला पहिला यज्ञ अग्नियज्ञ आहे. एक रद्दी कागदाला थोडस तूप बोटानं माखून पेटून देणं सुरक्षित ठिकाणी देवयज्ञ झाला. अग्नीला तूप मिळालं, देवयज्ञ झाला. किती सोपं आहे. पूर्वी चूल शेगडी गोवरे असायचे. स्वयंपाक करता करता भगिनी तेलाची किंवा तुपाची धार टाकून स्वयंपाकाला सुरुवात. ते दिवस आता राहिले नाही. म्हणून एका रद्दी कागदाला तूप माकून पेटवणं, अग्नीला तूप देणं देवयज्ञ झाला. ही नवीन सुधारित वर्तमान काळात आपण बदल करणं आवश्यक आहे. त्याला देवयज्ञ. दुसरं, भगिनी स्नानानंतर स्वयंपाकाला बसतात. अनेक गृहिणी मग स्वयंपाक करतात. बऱ्याच जणांचा डबा देणं, जेवणाची तयारी करणं हे काम सातत्यानं सुरू असतं. ज्यावेळी भगिनी स्वयंपाकाला बसतात त्यावेळी खिडकीजवळ किंवा छतावर कावळा ओरडून ओरडून हैराण होतो. आमच्या जुन्या भगिनी म्हणायच्या कोणीतरी पाहुणा येणार आहे. खरं तर पाहुण्याचा आणि कावळ्याचा काय संबंध आहे, परंतु प्रचंड अज्ञान. आपले मृत पूर्वज जे आहे ते वासाचे भुकेलेले आहेत. म्हणून तयार केलेलं अन्न छोट्या पोळीवर, एक चतकोर पोळीवर कावळ्याला उंच ठिकाणी किंवा छतावर टाकणं पितृयज्ञ झाला. पितर आपले आशीर्वाद देते, जे मृत पूर्वज आहेत ते आशीर्वाद. तिसरं, केलेल्या स्वयंपाकातला थोडंसं अन्न दिवसभरात गाईला देणं त्याला ऋषी यज्ञ म्हणतात. हे वेगळं काही काम नाही. हे सहजगत्या करणारी 5 कामं आहेत. 3 कामं झाली. गाईला घास, कावळ्याला घास, अग्नीला तूप आणि दिवसभरात एखाद्या चांगल्या व्यक्तीला भोजन देणं, ज्याचं कर्म चांगलं आहे त्याला अन्न देणं, अथवा चांगली माणसं मिळणं दुरापास्त आहे. लहान मुलांना गोळी बिस्किट देऊन त्यांचा आत्मा तृप्त करणं त्याला मनुष्य यज्ञ म्हणतात. झाली 4 काम. आता 5वर आहे. 2 बोटात साखर मावेल, चिमूटभर साखर कुठेतरी कोपऱ्यात मुंग्यांना घालणं त्याला भूतयज्ञ म्हणतात. हा भूतयज्ञ खूप महत्वाचा आहे, सर्वात महत्वाचा आहे. अशाही काही वास्तू आहेत, अशी काही माणसं आहेत त्यांच्या हातून मुंग्या साखर खात नाही. अंगाला काटे येणारे काही प्रसंग आहेत. अशाही काही वास्तू आहेत मुंग्या साखर उचलत नाही. प्रश्न आहे, उत्तर आहे. मुंगीला जे प्रमाण आहे, मुंगीला जे डोकं आहे, मुंगीचा जो मेंदू आहे, त्यात आमचे कबीरजी सांगतात, मस्जिद में भी मुल्ला पुकारे साहब तेरा बैरा है, चिटी के पैरों में घुंघरू बजाए वही अल्लाह सुनता है. खूप तपशिलात बोलणं उचित नाही, परंतु मुंगीचा आकार केवढा, तिचं डोकं केवढं, तिचा मेंदू केवढा, चालताना सरळ रेषेत चालते, म्हाताऱ्या मुंग्यांना अन्न पुरवठा करते. त्या मुंगीचा आपण अभ्यास करा असं संत मालिकेनं सांगितलं. त्यात आमच्या मुक्ताईंनी मुंगीवर अभंग लिहिलेले आहेत. मुंगी उडाली आकाशी, तिने गिळले सूर्याशी. त्यामध्ये रामदास स्वामींनी, एकनाथ महाराजांनी, संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांनी, कबीरजींनी, गोस्वामी तुळशीदासांनी कितीतरी अभंग मुंगीवर लिहिलेले आहेत, कितीतरी दोहे लिहिलेले आहेत. त्याचं वाचन करणं याला भूतयज्ञ असं म्हणतात. म्हणून आपण उद्यापासून तरी, ऐकल्या दिवसापासून उद्यापासून आमच्या साऱ्या भगिनींनी ही 5 कामं करा. गाईला घास, कावळ्याला घास, अग्नीला तूप, मुंग्यांना साखर, लहान मुलांना बिस्किट. त्यातही मध्ये एक हास्यास्पद प्रकार काही वर्षापूर्वी घडला. मुंबईच्या एका 26व्या मजल्यावर राहणारं एक जोडपं आमच्याकडे काही वर्षापूर्वी, आमच्या समजून सांगणाऱ्या एका प्रतिनिधीनं त्यांना सांगितलं, इकडे गर्दी आणि घाई असते, असं करा म्हणे, रोज 3 अध्याय वाचा, 11 माळा जप करा. त्या बहादरानं 3च अध्याय वाचले, 4था उघडलाच नाही.
एका भगिनीला सांगितलं रोज 11 माळा जप कर. ती बाजारात गेली, 11 माळा विकत आणल्या. एक झाली का दुसरी झाली का 11 माळा टांगून ठेवलेल्या होत्या. हा विनोदाचा भाग आहे. परंतु पंचमहायज्ञ करताना अजून एक वेगळाच विनोद झाला. गाईला घास, कावळ्याला घास, आग्नेला तो, मुंग्यांना साखर, चले जाऊ म्हणे. खुलासा केला. मुंबईच्या 26व्या मजल्यावर राहणारं सुशिक्षित जोडपं ते रोज ऑफिसला 6 वाजता घरातून बाहेर पडायचं. संध्याकाळी 7-8 वाजता घरात यायचं. 12-14 तास ते घराच्या बाहेर नोकरी करणारं कुटुंब, त्यांना पंचमहायज्ञ कसा जमेल? म्हणून त्या जोडप्याला बसवलं. त्यांना ते सांगत होते, गाईला घास, कावळ्याला घास, आग्नीला तूप, मुंग्यांना साखर, लहान मुलांना गोळी बिस्किट, चले जाऊ म्हणे. ते जोडपं सकाळी 4 वाजता उठायचं. तयारी करता करता 5:30 व्हायचे. 6ला घरातून बाहेर पडायचे. मग घाईघाई त्या रद्दी कागदाला तूप माकून पेटणं देवयज्ञ झालं. लहान मुलांना शेजारी गोळी बिस्किट देणं मनुष्य यज्ञ झालं. 2-3 दाणे मुंग्यांना साखर घालणं भूतयज्ञ झाला. झाली 3 कामं, राहिली 2 कामं. गाईला घास, कावळ्याला घास. ते जोडपं डबा घेऊन ऑफिसला जायचं. 5:30-6ला ऑफिस सुटलं. भाजी बाजारात शेजारी घास बाजार होता आणि ते झुंबर काकांनी सांगितलं, गाईला घासन, कावळ्याला घास घाल. भाजी घेता घेता 2 पेंड्या घासाच्या ते जोडपं घरी घेऊन यायचं. रस्त्यात गाय दिसली, गाईला टाकून द्यायचं. संध्याकाळी ती घासाची पेंडी छतावर टाकून द्यायची कावळ्याला, खा नाही तर मर तिकडे. 40 दिवस झाले. 40 पेंड्या वाळून गेल्या, पण कावळ्यानं काही तोंड लावलं नाही. म्हणून परत ते जोडपं एक दिवस दिंडोरीला आमच्याकडे आलं. अहो म्हणे, आमचा कावळा घासच खात नाही. म्हणून खुलासा करून बघ, तुम्ही नेमकं काय करता? मग त्यांनी सांगितलं, तुमच्या झुंबर काकाने आम्हाला गाईला घास आणि कावळ्याला घास. म्हटलं, आपल्या देशामध्ये पक्षी काय खातात, प्राणी काय खातात, हे जर कळत नसेल तर तुम्ही या देशात राहता कशाला? म्हटलं. सगळे लोक हसून हसून हैराण झाले. मग त्यांनी त्यात दुरुस्ती केल्या. पक्ष्यांना आवडणारं काय आहे, प्राण्यांना आवडणारं काय आहे, असा पंचमहायज्ञाचा काही वेळा विनोद सुद्धा कुठेही होऊ शकतो. म्हणून आमच्या सर्व माता भगिनींनी पंचमहायज्ञ शास्त्रोक्त पद्धतीत नव्या पिढ्यांकडून करून घ्या. त्यांना हे शिकवा. त्यांचा अर्थ व्यवस्थितरित्या समजून सांगा, तर कळेल.